नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मोठा भागाकार कसा करायचा असतो। तर बघा, याच्या आधी आपला हा व्हिडिओ झालेला आहे, पण आता सुद्धा आपण आणखी काही एक्झाम्पल घेणार आहोत। तर बघा, एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला मी सांगणार आहे की मोठा भागाकार हा कसा करायचा असतो। एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगणार आहे मी। तर त्यामुळे बघा, चॅनलवर अजूनही सबस्क्राईब तुम्ही नसेल केले चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। आणि बघा, व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेवटी नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग आपण अजिबात वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 9216 भागिले 72। तर तुम्हाला जर अशा प्रकारचा मोठा भागाकार आला तर काय करायचं। आता आपल्याला किमान 20 किंवा 30 पर्यंत पाढे पाठ असतात, पण 72चा पाढा काय आपल्याला पाठ नसतो। एवढा मोठा पाढा कधी पाठ करायचा। काही काही मुलांना अजून 30 पर्यंत पाढे पटकन पाठ होत नाहीत, मग एवढे मोठे पाढे कसे पाठ होतील। तर एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे। काय करायचंय बघा, आपण इथं फक्त 7 ने भाग द्यायचा आहे। फक्त 7 ने या संख्येला आपण भाग द्यायचा आहे आणि आपलं उत्तर काढायचं आहे। पण हे जे 2 आहे, हे 2 आपण इकडं मल्टिप्लिकेशन 2 असं लिहायचं आहे। बघा, म्हणजे हे जे 2 आहे ते आपण असं लपवायचं आणि इकडं आपण गुणिले 2 मध्ये घ्यायचं आणि फक्त या संख्येला आपण 7 ने भाग द्यायचा आहे। तर बघा, मी कसं करते, तुम्हाला एवढे एक एक्झाम्पल जर समजलं तर तुम्हाला पुढची एक्झाम्पल समजतील। पण लक्षात ठेवा, ही जी ट्रिक आहे ती ट्रिक सर्वच उदाहरणांना लागू पडेल असं काही सांगता येत नाही। ज्या उदाहरणांना लागू पडू शकते तुम्ही ती उदाहरणं सोडवू शकता। आता बघा, जी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे, तर तुम्हाला एक एक्झाम्पल जर समजलं तर तुम्ही बाकीचे एक्झाम्पल एका सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता। बघा, आता इथं आपण काय करायचंय, एका संख्येला भाग द्यायचा। आता 7 ने पहिला 9 ला भाग देऊ। बघा, 7 एके 7। आता 9 आणि 9 मधून 7 आपण मायनस करू, इथं 2 राहिले। बघा, आता इथं वरची संख्या जेव्हा आपण खाली उतरून घेतो, तेव्हा इथं आपण जे मल्टिप्लिकेशन 2 केले, या 2 ने वर जे उत्तर आले त्याच्याबरोबर याचा फक्त गुणाकार करायचा आणि तो इथं खाली मांडायचा असतो। बघा, मी काय सांगते, जेव्हा आपण वरची संख्या खाली उतरून घेतो तेव्हा इकडे जी आपण संख्या मांडलेली असते मल्टिप्लिकेशन मध्ये, त्या संख्येचा गुणाकार वरच्या या उत्तराशी करायचा असतो। म्हणजेच बे एक्के बे, इथे लिहायचं बे एक्के बे, यांची वजाबाकी करायची। 2 मधून 2 गेले 0, हे 2 इथं आहे असं। आता आपण 7 ने 20 ला भाग देऊ शकतो। 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 येतं, पण ते नाही घेऊ शकत आपण, 7 दोन्ही 14। आता बघा, इथे उत्तर किती येणार आहे, 20 मधून 14 आपण मायनस केलं तर उत्तर इथं 6 येईल। त्यानंतर हा जो 1 आहे तो 1 आपण खाली उतरून घ्यायचा आहे, बरोबर। आता आपण हे इकडे लिहूया। बघा, 061 इकडे लिहूया आपण, तुम्हाला इथे खाली दिसणार नाही ते। बघा, जेव्हा आपण वरची संख्या उतरून घेतो तेव्हा या संख्येचा गुणाकार इथं जे उत्तर आले त्याच्याशी करायचा असतो। म्हणजेच बे दोन्ही 4, इथे 4 लिहायचे, यांची वजाबाकी करा। 61 मधून 4 गेले, उरले 57। आता बघा, 7 ने 57 ला भाग द्यायचा। जेव्हा वजाबाकी करून आपलं उत्तर येतं तेव्हा 7 ने भाग द्यायचा आणि जेव्हा वरची संख्या आपण खाली उतरून घेतो तेव्हा या संख्येचा गुणाकार करायचा। एकदम सोपं आहे। बघा, हे तुम्ही एक्झाम्पल पुन्हा पुन्हा बघा। जर तुम्हाला हे एक समजलं तर तुम्हाला पुढचं काहीच करायची गरज नाहीये। बघा, त्यानंतर 7 8 56 होईल, 7 8 56 होईल। इथे यांची वजाबाकी जर आपण केली तर 1 उरतं। आता बघा, संख्या पुढची 6, ती 6 आपण इथं लिहायची, संख्या उतरून घेतली। आता बेचा पाढा आपण 8 पर्यंत, म्हणजे बेने 8 ला गुणायचं आहे, म्हणजे बे 8 होतील 16, बे 8 होतील 16 आणि 16 मधून 16 गेले 0। बघा, जर तुम्ही अशा प्रकारे भागाकार केलात तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो आणि याचं उत्तर आलेलं आहे 128। बघा, तुम्ही हे कॅल्क्युलेशन सुद्धा बघू शकता, याचं उत्तर आलेलं आहे 128। तर तुम्ही या प्रकारे जर भागाकार केलात
तर तुम्हाला एकदम सोपा वाटणार आहे. पण जर तुम्ही 72चा पाढा तुम्हाला मग असा लिहून काढावा लागेल, 72, 72, परत यांची तुम्हाला बेरीज करा, मग पुन्हा आणि खाली बेरीज करा. मग हे सगळं करत बसण्यापेक्षा जर तुम्ही ही ट्रिक यूज केली तर तुम्हाला इथं काहीच जास्त त्रास नाहीये. पटकन हे तुमचा भागाकार हा होणार आहे. आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता आपण सेकंड एक्झाम्पल सेम या प्रकारचं बघणार आहोत. बघा आता इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे. एक्झाम्पल आहे 7540 भागाकारामध्ये आहे 52. आता इथं पण आपल्याला काय 52चा पाढा पाठ नसतो. मग काय करायचं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे जे दोन आहे, हे जे दोन आहे ते दोन आपण इकडं गुणाकारामध्ये लिहायचं. जे दोन आहे ते दोन गुणाकारामध्ये लिहायचं आणि फक्त 5ने या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. जी ट्रिक आपण मगाशी यूज केली तीच आता करायची आहे. ज्यांना समजलं असेल त्यांनी आपल्या नोटबुक मध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि शेवटी तुमचं उत्तर बरोबर आलं का तुम्ही चेक करू शकता. बघा आता एका एका संख्येला आपण भाग देऊ. अगोदर 7ला भाग देऊ आपण 5ने. 5 एके 5 होणार इथं. 7 मधून 5 गेले, 2 राहिले. आता हे जे 5 आहे ते खाली आपण इथे उतरून घेणार आहोत. आता बेने 1ला आपल्याला गुणायचं आहे. बे एके बे होणार. यांची आपण वजाबाकी करणार आहोत. 25 मधून 2 गेले, इथं राहिले 23. बरोबर. आता 5ने आपण 23ला भाग देऊया. बघा 5चा पाढा आपण 23 येईपर्यंत म्हणायचा आहे. आता इथं 5 चोक 20 आपल्याला करावे लागतील. 5 चोक 20 होतील. बघा इथं 3, 2 मधून 2 गेले 0. संख्या पुढची आहे 4. तिथं आपण उतरून घेऊया. आता बघा बेचोक होतील 8. बेचोक होणार आहेत 8. आता आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. बघा ते यांची जर आपण वजाबाकी केली 4 मधून आपल्याला 8 जात नाही. मग इथं आपण 3 कडून इकडे हातचा घेऊया. 14 मधून आपण 8 घालणार आहोत. तर बघा जेव्हा आपण 14 मधून 8 घालू तेव्हा इथं 6 राहणार आणि इथं 2 राहतील. बरोबर. म्हणजे 26. इकडे आपण लिहूया. आता इथं 26 उरले. आपण 5ने 26ला भाग देऊया. बघा 5 होतील 25. 5 होतील 25. इथं 1 उरला. इथं 2 0. आता संख्या शेवटची आहे तो 0. इकडे लिहायचा आहे आपण तो 0 आणि या बेने या 5ला आपल्याला गुणायचं आहे. म्हणजे बे पंचे होतील 10. बे पंचे होतील 10. 10 मधून 10 गेले 0. आहे की नाही सोपं. बघा एकदम सोप्या प्रकारे आपण बघतोय. तर बघा इथं आपण आपल्याला 52चा पाढा पाठ करायचा नाहीये, काय नाहीये. जर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला अशी एक्झाम्पल आली तर अशी तुम्ही चुटकीसरशी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा एका सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल, जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही एकदम एका सेकंदाच्या आत तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. बघा आता याचं उत्तर आलेलं आहे 145. याचं उत्तर जे आलंय ते आलेलं आहे 145. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 एक्झाम्पल घेतली. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. आता इथे बघा आपण लास्ट एक्झाम्पल मांडलेला आहे 50,353 भागिले 43 आहे. आता इथं आपल्याला हा पण काय पाढा पाठ नसतो 43चा. इथं पण आपण सेम तीच ट्रिक यूज करायचे. जे 3 आहे ते इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये 3 मांडायचे आपल्याला आणि 4ने फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर बघा आपण भाग देऊया एका संख्येला. इथं आता 5ला अगोदर भाग देऊ. 4 एके 4 होतील. यांची वजाबाकी आपण करूया. 5 मधून 4 गेले तर 1 राहिला. आता हा जो 0 आहे तो खाली उतरून घ्यायचा इथं. बघा जेव्हा आपण संख्या खाली उतरून घेतो तेव्हा 3चा पाढा आपण म्हणजे 3चा गुणाकार 100 करायचा आहे. 3 एके 3 होतील. 10 मधून 3 गेले इथं 7 उरतील. पुन्हा आता बघा 4ने आपण संख्येला भाग देऊ. 4 एके 4 परत होईल. 7 मधून 4 गेले तर 3 उरले. बरोबर. आता संख्या पुढची 3 ही खाली उतरून घ्यायची आपल्याला. पुन्हा इथं 3 एके 3 म्हणजे त्या संख्येचा गुणाकार आपण केला. 3 मधून 3 गेले 0 आणि हे 3 म्हणजे 30. आता इकडं आपण लिहूया ते हे जे 30 आहेत इकडं आपण 30 असं लिहूया. आता बघा आता काय करायचं आपल्याला. आता पुन्हा आपल्याला 4चा पाढा म्हणावा लागेल. 4 एके 4 4 दोन्ही 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख्ख 24 4 सत्ते होतील 28. 30 मधून 28 गेले 2 उरतील. त्यानंतर संख्या पुढची जी आहे 5 ती आपण इथं लिहायची.
आणि परत तीनचा गुणाकार आपण 7शी करायचा आहे. म्हणजेच 3 ते 21 होतील. ते इथे 21 आपण लिहायचे आणि बघा इथं फक्त 4 उरतील. 25 मधून 21 आपण जर घालवले तर 4 उरतील. आता बघा पुन्हा 4 एक्के 4 होईल. इथं 0 आणि जो शेवटचा अंक आहे 3 तो खाली उचलून इथं घ्यायचा आणि पुन्हा 3चा गुणाकार 1शी म्हणजे 3 एक्के 3 करायचा. 3 मधून 3 गेले 0. तर बघा अशा प्रकारे या संख्यांना पूर्ण भागेला मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आपण मोठ्या भागाची एक्झाम्पल पाहिलेली आहेत. तर बघा तुम्हीही अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पलचा सराव करू शकता. तर एकदम सोप्या प्रकारे आपण बघितलेला आहे. ज्यांनाही भागाकार अवघड जातो त्यांना एकदम सोप्या प्रकारे भागाकार कसा करायचा आहे तर ही ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे. नक्कीच तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.